नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 19 ऑगस्ट 2021. संध्याकाळचे 6:26 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण रोजप्रमाणे आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. चेक करूया मार्केटच्या काय कंडिशन आहे आता सध्या. टोटल क्रिप्टो करन्सीज आहेत आता 11,322. आणखीन आय थिंक जवळजवळ 40 क्रिप्टो करन्सीज नवीन रजिस्टर झालेले आहेत कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये. एक्सचेंजेस आहेत 397. मार्केट कॅप आहे $1.9 ट्रिलियन. 24 तासांचा व्हॉल्यूम आहे $106.5 बिलियन. बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे 43.9% आणि इथिरियमचा आहे 18.4%. टोटल मार्केट कॅप चेक केलं तर $1.9 ट्रिलियन आहे आणि 0.07% मार्केट थोडंसं वरती आलेलं आहे कालपेक्षा. टॉप 10 क्रिप्टो करन्सीज चेक करूया. बिटकॉइन आहे पहिल्या नंबरवरती $44,577. 1.11% वाढलाय, कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 0.09% कमी झालाय 7 दिवसांत. म्हणजे जवळजवळ 7 दिवसांपूर्वीची प्राइस होती तीच आता आपण परत एकदा तिथे पोहोचलेलो आहोत. इथिरियम सेकंड रँकला $2,997. 1% कमी झालाय 24 तासांमध्ये, 3.40% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. BNB म्हणजे बायनान्स कॉइन तिसऱ्या नंबरवरती $406. 2.38% कमी वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि 6.26% वाढलाय 7 दिवसात. कार्डेनो आता आहे चौथ्या नंबरला $2. 5.55% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 19% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 5व्या नंबरवरती टेथर आहे $1. काही प्राइस मुवमेंट नाही कारण तो स्टेबल कॉइन आहे. XRP आता 6व्या नंबरवरती आहे. XRP म्हणजे रिपल $1.11. 2% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 14.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 7व्या नंबरवरती डोज कॉइन 30 सेंटला किंवा $0.3 3% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 12.70% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 8व्या नंबरवरती USDC $1. हा पण एक स्टेबल कॉइन आहे. 9व्या नंबरवरती पोल्का डॉट आहे $23.95. 0.15% वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि 15.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 10व्या नंबरवरती आपण बघितलं 2 दिवसांपूर्वी सोलाना पुढे आलेला होता. तो सोलाना 10व्या नंबरवरतीच आहे. आता $70.88 मिळतोय. 7.5% कमी झालाय. तरी सुद्धा 7 दिवसांच्या मानाने जवळजवळ 74% ग्रोथ आहे. असं सोलानाची स्टोरी आहे आणि ही आपले टॉप 10 चेक करून झालेत. आपण वळूया क्रिप्टो करन्सी जगतातल्या घडामोडी चेक करूया. न्यू डेटा सजेस्ट्स बिटकॉइन कुड सी BTC प्राइस डबल बबल टॉप इन 2021. तर बिटकॉइन बबल इंडेक्स म्हणून एक काहीतरी आणखीन एक इंडेक्स ते चेक करतात अॅनालिस्ट लोक. हा काय फार लोक वापरत असतील असं मला वाटत नाही मनापासून. तरी सुद्धा आपण एकदा चेक करूया त्यांचं काय म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की या पर्टिक्युलर इंडेक्स नुसार किंवा या पर्टिक्युलर फिगर्स नुसार क्रिप्टो रादर बिटकॉइन फक्त ऍटलिस्ट त्याच्यात त्यांनी चेक केलाय तर बिटकॉइनची प्राइस एकदा वाढून गेलेली आहे. $64,000 पर्यंत पोहोचलो होतो आपण आणि आता जी ही 44,000 किंवा 44,500 आपण आता आलेलो आहोत तर ही प्राइस कमी झालेली आहे. बरोबर. आता पुन्हा एकदा नेक्स्ट ग्रोथ सायकल आपल्याला याच्यातच बघायला मिळेल. सो $44,000-45,000 वरतून बिटकॉइन परत आता आणखीन एकदा ग्रोथ सायकल रादर ग्रोथ घेईल आणि ते वाढल्यानंतर मगच बेअर मार्केट किंवा आपण जे म्हणतो तसं थोडं शांत होईल बिटकॉइन. पण मग ते बेअर मार्केट आय थिंक 1.5 ते 2 वर्ष पुन्हा चालेल. बेसिकली यांचं म्हणणं आहे की $44,000 किंवा मग $64,000 जे आपण गेलो होतो मे महिन्याच्या आसपास तर दॅट वॉज नॉट टॉप. ठीक आहे, तो टॉप नव्हता, नादर तो ऑल टाइम हाय नसणार आहे. तर या वर्षी आणखीन एकदा पुन्हा एकदा बिटकॉइन परत वर जाईल आणि नवीन टॉप सेट करेल आणि मग मार्केट स्लो पडेल. पुढच्या बातमीकडे बघूया. डार्कनेट क्रिप्टो मिक्सर ऑपरेटर प्लीड्स गिल्टी टू लॉन्ड्रिंग $300 million इन बिटकॉइन. तर एक डार्कनेट नावाचा जो प्रकार आहे की नॉर्मल आपण वेबसाईटच्या वापरतो त्या HTTP असतात, HTTPS असतात. तर डार्कनेट म्हणजे थोडंसं वेगळ्या ऍप्स घेऊन त्यांच्या थ्रू वेबसाईट्स ऍक्सेस केल्या जातात आणि ऑफकोर्स डार्कनेट इलिगल मानलं जातं. तर त्याच्यावरती क्रिप्टो करन्सी मिक्सर नावाचा एक प्रकार असतो. मिक्सर म्हणजे काय की समजा आता बिटकॉइन तर कम्प्लिटली ट्रेसेबल आहे. बरोबर. माझा ऍड्रेस जर मी तुम्हाला पाठवला की त्याच्यावरती मला तुम्ही काहीतरी पाठवा, जर समजा आपलं काही ट्रान्झॅक्शन होणार आहे तर तो ऍड्रेस तुम्ही ब्लॉकचेन एक्सप्लोरर मध्ये जाऊन चेक करू शकता की त्या ऍड्रेसवरती आजपर्यंत किती ट्रान्झॅक्शन झालेले आहेत.
फर्स्ट ट्रान्झॅक्शन कोणतं होतं, लास्ट कोणतं होतं, हे सगळं तुम्ही चेक करू शकता. मी कोणाकोणाला काय काय पाठवलेत, मला कोणाकोणाकडून काय काय आलेले आहेत, सगळे ऍड्रेसेस तुम्ही व्हेरीफाय करू शकता, क्रॉस चेक करू शकता. तर यासाठी काही लोक काय करतात की ज्यांना ते ट्रेस दाखवायचा नसतो, तर ते त्यांचा बिटकॉइन तिकडे पाठवतात मिक्सरमध्ये आणि एक दुसरा वेगळा बिटकॉइन त्यांच्याकडे मागवून घेतात, किंवा मग असं वेगवेगळ्या क्रिप्टो करन्सीजचं करू शकतो आपण, जेणेकरून ट्रेस मिळाला नाही पाहिजे, किंवा माझ्याकडे रादर एखादा सोर्स जो होता फंडचा तो जर चांगला नसेल, किंवा मग चांगला असेल पण तो दाखवायचा नसेल सोर्स, तर अशा वेळी मिक्सिंग सर्व्हिसेस वापरल्या जातात. आणि ते मिक्सिंग सर्व्हिसेस देणारा हेलिक्स नावाची एक होती, तर त्याच्यावरती केस चालू होती. तर $300 मिलियन बिटकॉइन त्यांनी मिक्सिंग केलेले होते, मला वाटतं भरपूर मिक्सिंग झालं होतं, आणि त्याच्याबद्दल त्याच्यावरती केस चालू होती. त्याने गिल्टी प्लीड केलेलं आहे, म्हणजे ठीक आहे माझी चूक आहे, मान्य करतो मी, सो आता त्याला काही ना काही शिक्षा होईल. ओहायो रेसिडेंट प्लीड्स गिल्टी टू ऑपरेटिंग डार्क नेट बेस्ड बिटकॉइन मिक्सर दॅट लॉन्डर्ड ओव्हर $300 मिलियन. तर ही वाईटच गोष्ट आहे, कारण मनी लॉन्ड्रिंग म्हणजे शेवटी कसं बॉर्डर्सच्या बाहेर पैसे पाठवणं हे काम नॉर्मल सर्व्हिसेसचं नाही आहे. हे काम देणारे पर्टिक्युलर रेग्युलेटरी बॉडीजने ऑथॉरिटी दिलेल्या काही बँका वगैरे असतात, तर त्याच करू शकतात. तर तुम्ही सुद्धा क्रिप्टो करन्सीज किंवा काही ट्रान्झॅक्शन्स करायचे असतील तर ते सांभाळून करा. आता ही तर मिक्सिंग वेबसाईट होती, त्यामुळे ओव्हरऑल ही जास्तच निगेटिव्ह गोष्ट म्हणावी लागेल. बट आयडेंटिटी सांभाळणं किंवा मग प्रायव्हसी जे आपण म्हणतो, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा काही लोक मिक्सिंग सर्व्हिसेस वापरतात. फक्त देशाच्या बाहेर पाठवण्यासाठी याचा उपयोग असतो असं काही नाही. देशाच्या बाहेर असंही क्रिप्टोकरन्सीज बऱ्यापैकी बॉर्डरलेसच मानल्या जातात, त्यामुळे तो प्रश्न नाहीये. पण अशा टाईपच्या सर्व्हिसेस वापराव्या न वापराव्या, तर ते का वापराव्या किंवा का वापरू नये हे थोडंसं एक गणित मांडून मग विचार करावा माणसांनी. उगाचच काहीतरी करायचं म्हणून काहीतरी करण्यात अर्थ नाही. ओके, चला नेक्स्ट बातमीकडे वळूया. 62% ऑफ रॉबिनहूड्स क्वार्टर टू क्रिप्टो रेव्हेन्यू वॉज फ्रॉम डोजकॉइन ट्रेडिंग. तर ओव्हरऑल रॉबिनहूड जे ऍप आहे, भारतात सुद्धा 1-2 ऍप आलेले आहेत, झिरोदा आहे, आणखीन काय काय आलेले आहेत, की ज्या शेअर मार्केटचं ट्रेडिंग खूप कमी फीज मध्ये प्रोव्हाइड करतात वगैरे. तर तशीच रॉबिनहूड ही ऍप आहे, यांच्यापेक्षा भरपूर जुनी आहे. तर रॉबिनहूड मध्ये क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग सुद्धा आता अलाउड आहे, आणि त्यांचं जवळजवळ 41% क्वार्टरली रेव्हेन्यू जे होते ते क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग मधून आले होते, आणि त्यातल्या क्रिप्टो पैकी 62% रेव्हेन्यू डायरेक्टली डोजकॉइन ट्रेडिंग मधून आला होता. एवढंच त्यांचं म्हणणं आहे. याच्यामध्ये त्यांनी हे सुद्धा वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या रिपोर्टिंगमध्ये, की आमचं क्रिप्टो करन्सीजवरची डिपेंडन्सी वाढत चाललेली आहे, कारण रेव्हेन्यूज खूप जास्त क्रिप्टोमधूनच येत आहेत आम्हाला. तर तो एक रिस्क फॅक्टर म्हणून त्यांनी म्हटलंय, कारण जर बेअर मार्केट सुरू झालं समजा आता नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये, तर ते 1.5-2 वर्ष चाललं अंदाजे समजा, तर 1.5-2 वर्षात त्यांचे रेव्हेन्यूज किंवा मग ट्रान्झॅक्शन्स कमी होतील, प्रॉफिट्स कमी होतील. आणि त्यांनी ऑलरेडी प्रेडिक्ट केलेलं आहे की Q2 त्यांची ग्रोथ जबरदस्त झालेली आहे Q1, Q2 मध्ये, पण Q3 मध्ये त्यांनी आधीच सांगितलंय की आमचा Q3 मध्ये आउटपुट कमी असणार आहे, रेव्हेन्यू पण कमी असणार आहे, ट्रान्झॅक्शन्सही कमी असणार आहे. सो त्यांना बऱ्यापैकी अंदाज आहे क्रिप्टोमध्ये कसं फंक्शन होतं, पुढे जाऊन कसं बेअर मार्केट येतं बुल मार्केटच्या नंतर, तर ते करेक्टली त्यांनी मेंटेन केलेलं आहे. पुढच्या बातमीकडे बघूया. Crypto.com पार्टनर्स विथ इटालियन फुटबॉल्स लेगा सिरीज ए. तर Crypto.com पण ब्रेक मारायला तयार नाहीये. भरपूर पार्टनरशिप्स बिल्ड करून ते सगळीकडे ऍडव्हर्टिजमेंट करण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे. आता त्यांनी इटली मधल्या एका फुटबॉल लीग जे आहे त्याच्यामध्ये टीम्सची पार्टनरशिप केलेली आहे, आणि तिथून ते प्रमोशन्स करणार आहेत. सो ही पण एक गुड न्यूज आहे. इथे स्पॉन्सरशिप म्हणून चालू आहे, दे आर नॉट लॉन्चिंग एनी काइंड ऑफ प्रोडक्ट्स आय सपोज, पण तरी चांगलीच बातमी. पुढे होऊया. ही वाईट बातमी आहे की जपान मधल्या एका एक्सचेंजला हॅक केलं गेलं, आणि $74 मिलियन क्रिप्टो करन्सीज चोरीला गेलेले आहेत. पण त्यांनी ट्रेस लावायला सुरुवात केली आहे, आणि त्यांनी ते ऍड्रेसेस सुद्धा त्यांच्या ट्विटरवरतून मेन्शन केलेले आहेत की त्यांच्याकडून बिटकॉइन चोरीला गेलेले आहेत, ट्रॉन थोडे चोरीला गेलेले आहेत, रिपल चोरीला गेलेले आहेत. तर यांचे सुद्धा त्यांनी हॅकरचे ऍड्रेसेस सुद्धा टाकलेत, आणि त्यांचं हॉट वॉलेट, ऑफकोर्स हॉट वॉलेट म्हणजे जे रेग्युलर वापरातलं वॉलेट असतं ते हॅक झालं होतं. सो त्यांनी सगळे फंड्स घेऊन ते आता
कोल्ड वॉलेटमध्ये मूव्ह केलेले आहेत आणि ट्रान्झॅक्शन थोड्या वेळासाठी थांबवले. ट्रान्झॅक्शन म्हणजे विड्रॉवल आणि डिपॉझिट्स थांबवलेत, पण ट्रेडिंग चालू आहे. सो बघू आता पुढे काय होतं. हे पण हॅकरला पकडू शकतात की नाही बघायचं. पुढे बघूया. बिटकॉइन प्राइस इज लिटिल चेंज्ड अबव $44,000 डिस्पाइट हॅक ऑफ जपान्स लिक्विड एक्सचेंज. तर जपानचं हे जे एक्सचेंजचं हॅक झालं ते हॅक होऊन सुद्धा प्राइस खूप काही इम्पॅक्ट झाली असं नाही. $45,000-46,000 चालू होती आधी, आता $44,000 वरती आहे. खूप कमी नाही झालेली आहे पण. आणि बघू आता पुढे. आय थिंक मला तरी वाटतंय की फार इम्पॅक्ट पडणार नाही कारण अमाऊंट पण $74 मिलियन आहे. याच्या आधी डिफायचा जो हॅक झाला होता त्यामध्ये जवळजवळ $600 मिलियन चा इश्यू झाला होता. त्यातले $250 मिलियन आसपास हॅकरने परत पाठवले आणि सांगितलं होतं त्याने की मी तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी आणि मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी की डिफायला तुम्ही नीट बिल्ड करा, सगळे कोड प्रॉपरली चेक करा, टेस्टिंग प्रॅक्टिसेस ठेवा, जे स्टँडर्ड प्रॅक्टिसेस किंवा ज्या गोष्टी असतात त्यांना फॉलो करा, असं सगळं त्याने नीट समजावून सांगून त्यांनी फंड्स मागे परत पाठवायला सुरुवात केली होती. पण त्याचं एक वॉलेटच त्यांनी फंड्सच ब्लॉक करून ठेवलेले होते टेदरने आहे सपोज. तर ते ओपन केल्याशिवाय त्याला USDT परत पाठवता येत नाहीयेत. जर त्यांनी ते पण अलाव केलं तर तो ते पण पाठवणार होता बहुधा. बघू आता पुढे काय होतं ते. पुढच्या न्यूजकडे बघूया. क्रिप्टो मेड द अजेंडा ऍट लास्ट मंथ्स फेड मीटिंग. आता इथे या ठिकाणी फेड म्हणजे नुसतं फेडरल नसून फेडरल रिझर्व्ह आहे आणि त्यात सुद्धा फेडरल रिझर्व्हची ही नॉर्मल मीटिंग नव्हती, तर FOMC म्हणजे ओपन मार्केट कमिटी जी असते की जी डिसाईड करते की फेडरल रिझर्व्ह किती पैसे छापणार, किती पैसे म्हणजे डॉलर्स, किती डॉलर्स छापणार, रादर इश्यू करणार. आजकाल प्रिंटिंग तर कमी झालंय. किती डॉलर्स इश्यू करणार आणि मार्केटमधून तो किती परचेस करणार आहे, काही गोष्टी सेल करणार आहेत का, आणि इंटरेस्ट रेट. हे सगळं डिसाईड करणारी जी कमिटी आहे ओपन मार्केट कमिटी, तर त्या कमिटीच्या मिनिट्स ऑफ मीटिंग मध्ये आय थिंक त्यांनी काहीतरी मेन्शन केलेलं आहे की काही लोकांनी कन्सर्न्स व्यक्त केलेले आहेत क्रिप्टो करन्सीच्या वाढत्या वापराबद्दल आणि वाढत्या रादर US मध्ये जेव्हा त्याला टॅक्स करण्याचं गोष्ट झाली त्यावेळी हे सेंट्रल बँकेचे लोक आहेत, फेडरल रिझर्व्हचे, FOMC म्हणजे, आणि सेंट्रल बँक वर्सेस क्रिप्टो करन्सीज हेच गणित आहे बऱ्याच वर्षांपासून. आणि त्याच्या मागे कारण काय आहे की सेंट्रल बँकमध्ये नावातच सेंट्रल शब्द आहे आणि क्रिप्टो करन्सीज या बेसिकली डिसेंट्रलाइज्ड आहेत. डिसेंट्रलाइज म्हणजे कोणी त्यांना कंट्रोल करू शकत नाही वरती बसून, आणि यांना सवय लागलेली आहे गेल्या 150 वर्षांमध्ये करोडो अरबो लोकांची डिसिजन घेण्याची, तर मग त्यांना तो कंट्रोल इझिली सुटणार नाही माझ्या मते. आणि त्यामुळे CBDC वगैरे लॉन्च करण्याची पण तयारी सगळ्या सेंट्रल बँका करून बसलेल्या आहेत. बघू पुढे काय होतं. तुम्ही म्हणाल की हा पुन्हा पुन्हा असं का म्हणतो की बघू पुढे काय होतं ते, कारण आपण आता हिस्ट्री इन द मेकिंग मध्ये आहोत. आपण क्रिप्टो करन्सीजचा जर तुम्ही अभ्यास करताय, जर त्यात काही इन्व्हेस्टमेंट करताय, जर त्याच्यामध्ये काही तुम्ही काम करताय कुठल्याही प्रकारचं, तर तुम्ही हिस्ट्री तयार करताय लिटरली, आणि आपल्या समोर ही हिस्ट्री तयार होतीये आणि प्रेडिक्टेबल नाहीये. फक्त आपण हे म्हणू शकतो जसं इंटरनेटला मरण नव्हतं बरोबर, तसंच क्रिप्टोला पण मरण नाहीये. डिसेंट्रलाइज्ड गोष्ट आहे, त्याला तुम्ही अटॅक करायला काही स्कोपच नाही, सेंट्रल भागच नाहीये कुठे ज्याच्यावर तुम्ही जाऊन अटॅक करू शकाल बरोबर. त्यामुळे मरण तर नाहीये आणि फ्युचर पण डिसेंट्रलाइज्डच आहे. फक्त हळूहळू ती ग्रोथ होणार आहे आणि हळूहळू अडॉप्शन होणार आहे. जेवढं अडॉप्शन जास्त होईल तेवढी ग्रोथ गॅरंटीड आहे. फक्त मध्ये काही थोडाफार काळ लागू शकतो, तो फक्त बघायचा. आणि मी म्हणून म्हणतो कायम की बघूया पुढे काय होतं ते, कारण इट इज नॉट प्रेडिक्टेबल. पुढची बातमी. बिटकॉइन लाइटनिंग नेटवर्क ग्रोथ पासेस न्यू माइलस्टोन्स. आता लाइटनिंग नेटवर्क काय आहे, तर लाइटनिंग नेटवर्क बिटकॉइनच्या वरती, बिटकॉइनला बेस प्रोटोकॉल समजून त्याच्यावरती सेकंड लेअर सोल्युशन जे बनवलेलं आहे ते आहे लाइटनिंग नेटवर्क. आणि ते बनवायची गरज का पडली, कारण बिटकॉइनला खूप लिमिटेशन्स आहेत ट्रान्झॅक्शन्स पर सेकंड्सच्या मानाने. कारण जो ब्लॉक आहे त्या ब्लॉक साईजला 1 MB ची लिमिट आहे बरोबर. तर 1 MB मध्ये किती ट्रान्झॅक्शन्स मावतील याला एक लिमिटेशन आहे ना. तर चार ट्रान्झॅक्शन्स पर सेकंड, 5 ट्रान्झॅक्शन्स पर सेकंड ही बिटकॉइनची आत्ताची कपॅसिटी आहे. ओके. आणि नॉर्मल तुम्ही पेमेंट सिस्टीम्स बघितल्या विजा वगैरे, तर त्यांची 30-40 हजार ट्रान्झॅक्शन्स पर सेकंडची कपॅसिटी आहे. आणि त्या लेव्हलला जाण्यासाठी मग सेकंड लेअर सोल्युशन बांधायची गरज आहे, जसं लाइटनिंग नेटवर्क आहे. इथिरियमच्या वरती पण मल्टिपल ऑप्शन्स आहेत, जसं पॉलिगॉन आहे. तर लाइटनिंग नेटवर्कची कपॅसिटी मिलियन्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स पर सेकंड पर्यंत पोहोचू शकते जर प्रॉपरली वापर केला गेला, सगळं नीट झालं, अडॉप्शन नीट झालं तर. आणि ही चांगली गोष्ट आहे की आता यांच्या नोड्सची संख्या, लाइटनिंग नोड्सची संख्या आय थिंक काहीतरी 20,000च्या आसपास, 25,000 नोड्स आता आहेत लाइटनिंग मध्ये. आणि त्यातले
14,419 नोड असे आहेत की ज्यांनी चॅनल स्वतःचे बनवलेले आहेत आणि त्याच्यावरतून ट्रान्झॅक्शन्स फ्लो होत आहेत. तर ही खूप मस्त बातमी आहे. याच्या बेसिसवरती काही ना काही आपल्याला मुवमेंट एखाद वेळी बघायला मिळू शकते बिटकॉइन प्राइस मध्ये. आपण बघूया काही हल्ली आहे का प्राइस. येस, अराउंड $100 आपण वर आलेलो आहे. 44,400-500 डॉलर होते जेव्हा आपण सुरुवात केल्या एपिसोडला तेव्हा. सो मे बी या बातमीमुळे सुद्धा मार्केट मूव्ह होऊ शकतं. बघू पुढे काय होतं ते. तर लाइटनिंग नेटवर्क चांगली ग्रोथ होते, मस्त मजा येणार आहे. लाइटनिंग नेटवर्क बिटकॉइनच नाही तर लाईटकॉइनला सुद्धा कनेक्ट करू शकतो आणि आणखीन ज्या पण क्रिप्टो करन्सीजला ते कम्पॅटेबल असेल तेवढं जास्त बेटर सोल्युशन बिल्ड होत जाईल. पुढे बघूया. कॉइनबेस स्टॉक पाइल्स $4.4 billion इन केस ऑफ क्रिप्टो विंटर. क्रिप्टो विंटर म्हणजे काय, मी आत्ता जे म्हणत होतो की नोव्हेंबर-डिसेंबर नंतर अशी शक्यता आहे की मार्केट्स परत झोपतील. जसे 2018 ते 2020च्या एंड पर्यंत मार्केट्स अतिशय डाऊन होते. बऱ्यापैकी लॉसेस लोकांना झाले. ज्यांनी टॉपला विकत घेतलं होतं 2017च्या एंडला, ज्यांनी विकत घेतलं त्यांना बरेच वर्ष थांबावं लागलं त्याच्यापेक्षा मोठ्या प्राइसेस बघण्यासाठी, जी आता आपल्याला ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून ग्रोथ सुरू झाली 2020च्या. तर आत्ता ग्रोथ होते आहे ठीक आहे, पण जर 2022-23 जर मार्केट परत खाली राहिलं तर मग आपल्याला रिझर्व्हची गरज पडणार, जे कोणी असतील. तर मग कॉइनबेस सारखे महाकाय बिझनेसेस जे आहेत त्यांनी यांचे रिझर्व्ह होते $1 billion, $1.1 billion रिझर्व्ह होते आत्तापर्यंत 2020च्या एंड पर्यंत. तर त्यांनी आता तो आकडा वाढवून 4 पट केलेला आहे. $4.4 billion त्यांनी रिझर्व्ह मध्ये ठेवलेले आहेत की बाबा जर ट्रान्झॅक्शन्स नीट नाही झाले मोठ्या प्रमाणामध्ये, जर व्हॉल्यूम कमी होत गेला, आणखीन काही नुकसान वगैरे होण्याची शक्यता असली आणि रेव्हेन्यू नीट नाही आला तर आपल्याला सांभाळता आली पाहिजे कंपनी 1.5 ते 2 वर्ष. म्हणून मग यांनी रिझर्व्ह चांगला जोरदार $4.4 billion ठेवलाय आता. चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही पण ट्रेडर असाल, तुम्ही पण काही याच्यात काम करत असाल आणि तुमचं इन्कम किंवा तुमचं नॉर्मल डे टू डे लाईफ जर इथून येणाऱ्या प्रॉफिट्स वरती डिपेंडेंट असेल तर तुम्ही सुद्धा रिझर्व्हला काही ना काही ठेवायलाच पाहिजे. सांभाळून राहा. बघूया पुढे काय होतं ते. ओके, फेसबुक. Novi digital wallet is ready to come to market. Most states in the US have approved the product. तर फेसबुकचा आधीचा अटेम्प्ट होता 2018च्या मध्यभागी किंवा शेवटी की त्यांनी लिब्रा नावाचं एक स्टेबल कॉइन लॉन्च करायचा प्रयत्न केला होता आणि त्यांना जोरदार अपोजिशन केलं होतं युएस गव्हर्नमेंटने आणि रेग्युलेटर्सने. त्यामुळे त्यांना तिथे थांबावं लागलं. आता लिब्राला त्यांनी DIUM नाव दिलेलं आहे, DIUM नाव दिलेलं आहे आणि तो प्रोजेक्ट त्यांनी ऑनगोईंगच ठेवलेला आहे. ओके, लिब्रा जर आला असतं तर आतापर्यंत कुठे इनोव्हेशन गेलं असतं माझ्या मते, बट दॅट विल स्टील बी अ सेंट्रलाइज्ड कंट्रोल्ड इनोव्हेशन, राईट. त्यामुळे मग ते थांबलं तर असू द्या. पण आता यांनी पेमेंट सिस्टीम साठीच नोव्ही डिजिटल नावाचं वॉलेट तयार केलंय आणि US मध्ये आय थिंक 50 स्टेट्स आहेत. तर सगळ्यांनी या वॉलेटला अप्रुव्हल दिलेलं आहे. रेग्युलेटर्सच्या थ्रू हे गेलेले आहेत आणि आता ते लॉन्च होण्याची फक्त वाट बघतायत. आणि हे लॉन्च झाल्यानंतर काय होणार आहे की बरेचसे म्हणजे लाईनीतच आता समजा बघा, ऍपल पे आहे, गुगल पे आहे, आता फेसबुकचं नोव्ही डिजिटल येईल. असं करत करत जेवढे पण टेक जायंट्स आहेत ना, दे आर कमिंग फॉर दिस पेमेंट सर्व्हिसेस बिझनेस. ओके, आणि त्यांना इकडे येण्याचं कारण काय आहे, कारण ते आता जायंट्स झालेले आहेत, मोठे झालेले आहेत आणि त्यांना जर त्यांचीच पेमेंट सिस्टीम असेल तर त्यांना ती त्यांच्या वेगवेगळ्या सॉफ्टवेअर प्रोडक्ट्समध्ये, सोशल मीडियामध्ये इंटिग्रेट करायला ती सोपी जाते. ओके, आणि जर दुसऱ्यांना कोणाला तरी पर्सेंटेज द्यायचं प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी, त्याऐवजी आपणच ती सर्व्हिस द्यायची, आपल्या कंपन्यांना पण द्यायची आणि आपल्या कस्टमर्सला पण द्यायची आणि त्यातून काहीतरी पर्सेंटेज अर्निंग करायचं. सो दुसऱ्यांना फीज देण्याऐवजी आपणच ते फीज आता कमवायला सुरुवात करायची, असं यांचं थोडक्यात गोल दिसतोय. पुढे काय होतं ती मजेशीर गंमत असणार आहे, बघायचं आता. रॉबिनहुड्स रेव्हेन्यू फ्रॉम क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग जम्प्स टू 41% टोटल. हे आपण कव्हर केलेलं आहे ऑलरेडी आधीच्या जस्ट 1-2 मिनिटापूर्वी. पुढच्या बातमीकडे बोलूया. इव्हॉल्व फंड्स फाइल्स फॉर क्रिप्टो ETF इन कॅनडा. तर आतापर्यंत ऑलरेडी बिटकॉइनचं ETF कॅनडामध्ये लॉन्च झालेलं आहे, इथिरियमचं पण लॉन्च झालं आणि असं एक सिंगल नाही तर जवळजवळ 4 ETF ऑलरेडी लॉन्च झालेले आहेत एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. सो आता इव्हॉल्व जे आहेत ते अप्लाय करतायत क्रिप्टो करन्सी ETF साठी आणि त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन नाही केलंय की पर्टिक्युलर कुठली क्रिप्टो करन्सी ते हे करणार आहेत त्या ETF मध्ये. तर त्यांचं म्हणणं आहे की काहीतरी बास्केट ऑफ क्रिप्टो करन्सीज ते घेणार आहेत, अराउंड 10.
आणि दर महिन्याला ते क्रॉस चेक करणार, त्यांचा जो फंड मॅनेजर असेल तो इव्हॅल्युएट करणार की या महिन्यात आपण कोणत्या क्रिप्टो करन्सीज मध्ये इन्व्हेस्ट करायचंय, किंवा मग एक्स मधून निघून वाय मध्ये एंट्री करायची का, वाय मधून निघून झी मध्ये एंट्री करायची का, असं सगळं मेंटेन करून परफॉर्मन्स ते देणार काही ना काही. तर हे प्रोडक्ट बघूया आता अप्रूव्ह होतं की नाही, कारण हे जरा नवीन प्रकारचं प्रोडक्ट आहे. आतापर्यंत जे होते ते सिंगल करन्सी ETF होते, आणि युएस मध्ये मात्र अजूनही एकही ETF लॉन्च झालेलं नाहीये. पुढच्या बातमीकडे वळूया. Dogecoin Foundation is back with Elon Musk's advisor and Ethereum's Vitalik Buterin. तर Dogecoin Foundation जे होतं ते पुन्हा एकदा जिवंत झालेलं आहे असं म्हणू शकतो आपण. आणि त्याच्यामध्ये इलॉन मस्कचे जे ऍडवायझर आहेत किंवा मग त्यांचं फॅमिली ऑफिस रन करणारे जे आहेत, तर त्यांना सुद्धा, म्हणजे जेरेड बर्कल नाव आहे त्यांचं, तर त्यांना घेतलेलं आहे त्या फाउंडेशनमध्ये. आणि विटालिक ब्युटरिन, द फेमस पर्सन हू इन्व्हेंटेड इथिरियम, किंवा मग हू इज द को फाउंडर ऑफ इथिरियम, तर या दोघांना त्यांनी तिथे घेतलेलं आहे. आता नक्कीच काही ना काही वाटचाल पुढे होईल त्यांची, काहीतरी नवीन रिसर्च करून जास्त ट्रान्झॅक्शन्स पर सेकंड आणण्यासाठी, किंवा मग फीज आणखीन कमी करण्यासाठी, स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन्स वाढवण्यासाठी, असं काही ना काही ते आता तिथे करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे डोज कॉईनची पण प्राइस एखाद वेळी जम्प होऊ शकते आता, कारण काहीतरी डायरेक्शन त्यांना मिळेल डोज कॉईनला. कारण डोज कॉईनला इतकं हेवीली डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये नवीन काही होत नव्हत्या बऱ्याच दिवसांमध्ये, त्या आता नक्की होतील, कारण हे फाउंडेशन त्यांनी परत एकदा जिवंत केलंय. नायजेरियन सेंट्रल बँक फ्रीजेस बँक अकाउंट्स ऑफ फिनटेक फर्म्स, अक्युजेस देम ऑफ व्हायोलेटिंग फॉरेक्स रेग्युलेशन्स. तर फिनटेक फर्म्स म्हणजे काय की ज्या पेमेंट सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये काहीतरी इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स बनवतात, टेक्निकली ऍडव्हान्स्ड हे वापरून, ज्या नॉर्मल बँका किंवा नॉर्मल कंपन्या ते वापरत नाहीत आत्ताच्या दिवसाला. त्यामुळे त्यांना कसं असतं की त्यांना एकतर रेग्युलेटर्सशी काही ना काही भांडतच राहावं लागतं, कारण त्यांची टेक्नॉलॉजी थोडीशी आणखीन ऍडव्हान्स्ड असते. आणि रेग्युलेशन कसं असतं की जे ऑलरेडी बसलेले प्लेयर्स आहेत त्यांची जागा न हलवता तुम्हाला काही करता येतं का, तर करा. जर तुम्ही त्यांच्या बिझनेस मॉडेलला टच करायला गेलात तर लगेच त्यांच्या अगेन्स्ट काहीतरी ऍक्शन होणार. आणि हेच इथे झालेलं आहे. सेंट्रल बँकेने त्यांच्या नायजेरियातल्या फिनटेक कंपन्यांचे अकाउंट्स फ्रीज केलेले आहेत. ऑलरेडी क्रिप्टो करन्सी कंपन्या ज्या होत्या किंवा एक्सचेंजेस जे होते त्यांना तर बँकिंग सर्व्हिसेस पासून बाहेरच काढलेलं आहे, जसं भारतात केलं होतं आरबीआयने 2018 मध्ये, तसंच तिकडे आता परिस्थिती आहे. आपल्याकडे एक बरं झालं की सुप्रीम कोर्टामध्ये आरबीआय केस असल्यामुळे परत क्रिप्टो करन्सी एक्सचेंजेसला बँकिंग सर्व्हिसेस मिळायला लागल्या, पण तिथे ती केस स्टँड तरी होईल की नाही त्याच्याबद्दल पण शंका आहे, कारण सेंट्रल बँक त्यांची काही ऐकायलाच तयार नाही. आणि एवढ्या सगळ्या ऍक्शन्स ते का घेत आहेत की नायरा, त्यांची जी करन्सी आहे नॅशनल फियाट करन्सी, तर त्याची किंमत घसरू नये म्हणून करतायत, आणि त्याची किंमत आणखीन घसरतच चालली आहे. आणि याच्या मागे मुख्य कारण काय असणार आहे की त्यांची ओव्हरऑल इकॉनॉमीचा आउटलुक काय आहे हे सगळं बघायला लोक प्रयत्न करतात. आणि त्यानंतर ठरतं की करन्सीचा रेट काय असणार, US डॉलर समोर किंवा रुपीज समोर किंवा मग युरो समोर. ओके, जर तुमची जनता जर कंटिन्युअसली US डॉलर विकत घेत असेल आणि रुपये त्यांना पाठवत असेल तर ऑफकोर्स US डॉलरचा रेट वाढत जाणार. आणि तसंच तिकडे होतंय. मार्केटमध्ये त्यांचा 515 नायरा मिळत आहेत एका डॉलरला, आणि हेच जर त्यांनी ऑफिशियल त्यांचा रेट जो आहे तो 411चा, त्याच्यामध्ये 100 नायराचा फरक आहे जवळ. दिस इज नॉट अ गुड थिंग, राईट. आणि हे इन्फ्लेशनचं प्रकरण आहे ऍक्च्युली खरं म्हटलं तर. आणि इन्फ्लेशन सुद्धा नॉर्मल नाही, यांनी खूप सारं मनी प्रिंटिंग केलं असणार आहे या बँकेने, आणि त्यामुळे पण हे होऊ शकतं, राईट. आता मी त्यांचा डेटा काही वाचलेला नाहीये त्यामुळे तसं म्हणू शकत नाही, पण क्वांटिटेटिव्ह इझिंग बऱ्याचशा सेंट्रल बँक्सने केलेलं आहे. आता कोविड-19च्या काळामध्ये लॉकडाऊन्स होते, लोकांचे इन्कम थांबले, म्हणून आम्ही पैसे छापणार आणि आमच्या बँकांना वाटणार आहे, माणसांना काही देणार नाही. तर असे सगळे गमती जमती आहेत या सेंट्रल बँकिंग सिस्टीम मध्ये. आपण पुढच्या बातमीकडे बोलूया. याचा काही उपयोग होणार आहे असं मला पण वाटत नाहीये, आणि त्यांनी पण न्यूज मध्ये तेच म्हटलंय की एवढं सगळे ऍक्शन्स घेते त्यांची सेंट्रल बँक, तरी सुद्धा नायराची किंमत मात्र घसरतच चालली इंटरनॅशनल मार्केटमध्ये. सर्वे शोज 3 in 4 क्रिप्टो इन्व्हेस्टर्स टर्न्ड अ प्रॉफिट इन्व्हेस्टिंग. क्रिप्टो रिप्रेझेंट्स 12% ऑफ मिलेनियल पोर्टफोलिओज. तर त्यांनी एक सर्वे कंडक्ट केलेला, त्या कंडक्ट केलेल्या सर्व्हेमधून आउटपुट हा आला की दर 4 लोकांच्या मागे 3 इन्व्हेस्टर्स असे आहेत क्रिप्टोमधले की ज्यांना प्रॉफिट झालेला आहे. ओके, आणि त्यांनी 3 टाईपचे जे 2 जनरेशन्स जे आपण म्हणतो की जे इन्व्हेस्टमेंट करण्याच्या लेवलला आता आहेत, जनरेशन एक्स आणि मिलेनियल्स. जनरेशन एक्स म्हणजे काय की 1965 रादर 60 पासून 65 पासून 81 पर्यंतची जनरेशन जी आहे ती जनरेशन एक्स आहे.
आणि 81 पासून ते 96 पर्यंत जे जन्माला आले ते मिलेनियल्स. ओके. आणि या दोघांच्या मध्यभागी म्हणजे थोडे इकडचे 2 वर्ष इकडचे 2 वर्ष घेतले तर ते झेनियल्स. तर जनरेशन एक 6.3% क्रिप्टोमध्ये त्यांचा पोर्टफोलिओ. झेनियल्स जे आहेत ते 9.2% क्रिप्टोमध्ये आहेत आणि मिलेनियल्स म्हणजे बहुधा आपल्या कॅटेगरीतले लोक तर त्यांचं 12% पोर्टफोलिओ क्रिप्टोमध्ये आहे. दिस इज अ गुड थिंग. आता याच्यामुळे फायदा काय होतोय किंवा याच्यामुळे या टाईपच्या सर्व्हेजमुळे फायदा काय होतो की लोकांना कळतंय की जर चार लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली होती तर 4 पैकी 3 लोकांना प्रॉफिट झाला, 4,000 पैकी 3,000 लोकांना प्रॉफिट झाला, 4 लाखापैकी 3 लाखांना प्रॉफिट झाला. तर हे फिगर्स जेव्हा अंदाजे लोक बघतात ऍटलिस्ट तर तेव्हा त्यांना ऍटलिस्ट कळतं चल आपण ऍटलिस्ट याचा थोडासा अभ्यास तरी करूया, काय गोष्ट आहे बघूया. आणि त्यामुळे ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पुढच्या बातमीकडे बघूया. Coinbase partners with MUFG to launch operations in Japan. आता MUFG म्हणजे काय, मित्सुबिशीचं एक फायनान्शियल आर्म आहे. तर त्यांच्याबरोबर कॉइनबेसने पार्टनरशिप केली आहे आणि जपानमध्ये त्यांचं ते एक्सचेंज लॉन्च करतायत. तर कॉइनबेस हे US मधलं अवाढव्य एक्सचेंज आहे, ते आता जपानमध्ये एंटर करतायत. जपान पण व्हेरी स्ट्रिक्टली रेग्युलेटेड एंटिटी रादर ज्युरिस्डिक्शन जे आहे, ती जागा जी आहे जपान, तर त्यांनी खूप स्ट्रिक्ट रेग्युलेशन्स ठेवलेले आहेत एक्सचेंजेससाठी. त्यामुळे त्यांनी काय केलं की ठीक आहे आपल्याला जपानमध्ये काम करायचं आणि जपानमध्ये कोण आहे फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मोठा माणूस, ठीक आहे मित्सुबिशी फायनान्शियल सर्व्हिसेस, त्यांच्याबरोबर त्यांनी पार्टनरशिप करून टाकली आणि तिकडे एक्सचेंज आता ते लॉन्च करतायत. सो दे आर गोइंग थ्रू ऑल द रेग्युलेटरी प्रोसिजर्स आणि ते आता तिथे एक्सचेंज लॉन्च करतील आणि भरपूर प्रॉफिट कमवतील माझ्या मते. Binance makes regulatory compliance top priority as the crypto exchange pivots into financial services company. आता याच अर्थाची बातमी आपण गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये 3-4-5 वेळा हे केलेलं आहे, कव्हर झालेली आहे. त्यामुळे मला नाही वाटत की हे परत कव्हर करायची गरज आहे. थोडक्यात काय की बायनान्स असो किंवा कुठलंही क्रिप्टो करन्सी एक्सचेंज असो, ते स्वतःला टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स मानतात आणि बरोबर पण आहे ते. पण प्रॉब्लेम कुठे येतो की त्यांचा संबंध फायनान्शियल ऍसेटशी येतो आणि प्लस रादर नॉर्मल फायनान्सेसशी येतो, जिथे फियाट करन्सीचा संबंध येतो म्हणजे नॅशनल करन्सीजचा. आणि त्यांचं ट्रेडिंग चालतं क्रिप्टो करन्सी म्हणजे डिजिटल ऍसेट्स बरोबर. आता हे दोन्ही सुद्धा शेवटी ऍसेट्स आहेत, ऍसेट क्लासेस आहेत. त्यामुळे त्यांना कधी ना कधी फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी म्हणून रजिस्टर व्हावं लागेल आणि सगळ्या रेग्युलेटरी प्रोसिजर्सच्या थ्रू जावं लागेल आणि तेच आता त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे जर याच्या थ्रू जर ते गेले तर त्यांना जे प्रॉब्लेम्स येत आहेत ते थोडे कमी होतील आणि त्यांच्या अगेन्स्ट ऍटलिस्ट काही ऍक्शन होणार नाही, कारण दे आर ऍट द टॉप रँक राईट नाव. फर्स्ट रँकची व्यक्ती जी असते किंवा कंपनी जी असते ती कायम सेफ राहण्याचा प्रयत्न करते, कारण पहिल्या नंबरला ते आहेत. तर सगळ्यांच्या नजरेत ते येतात. त्यांनी काही चुकीचं ऍक्शन घेतलं तर लगेच त्यांच्या अगेन्स्ट काही ना काही केस होऊ शकते किंवा मग ऍक्शन होऊ शकते एखादी गव्हर्नमेंटकडून किंवा रेग्युलेटरी बॉडीजकडून. त्यामुळे ते आता फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी बनण्याच्या दिशेने लागलेले आहेत. खूप लोकांना रिक्रूट केलेलं आहे, लॉयर्स आहेत, ऍडवायझर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, आणि ते आता वेगवेगळ्या प्रकारचे फायलिंग्स करून पटापट त्या दिशेने जातील. तर आजच्या एपिसोडला पूर्ण विराम देण्याच्या आधी फक्त मी एकदा रिफ्रेश करतो coinmarketcap.com ला आणि तुम्हाला सांगतो की 19 ऑगस्ट 2021 संध्याकाळी 6:55 बिटकॉइन होता $44,622. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटूया क्रिप्टो करन्सी जगतातल्या घडामोडींसह आणि टोटल मार्केट अपडेट्ससह. तोपर्यंत बाय द डिप्स अँड हॉटेल. बाय गाईज.